नमस्कार, स्वाद आणि प्रेम या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. आज आपण रक्षाबंधन स्पेशल ओल्या नारळाच्या वड्या बनवणार आहोत. त्या वड्या एकदम परफेक्ट होण्यासाठी कोणत्या टिप्स आणि ट्रिक्स फॉलो केल्या पाहिजेत संपूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा एक नारळ घेतलेला आहे. आता तो मी गरम पाण्यामध्ये ठेवणार आहे. त्याने काय होईल, पटकन खोबरं काढता येईल. त्यामधील गरम पाण्यामध्ये ठेवलं की पटकन इझिली निघतं. बघा पाण्याला उकळी आलेली आहे. थोडंसं असं फिरवून घ्यायचं. जास्त शिजवत बसायचं नाही आहे. फक्त 1-1.5 मिनिटामध्ये नारळ फिरवून घ्यायचा सर्व बाजूंनी, म्हणजे इझिली त्यामधलं खोबरं निघतं. उकळी आलेली आहे पाण्याला. आता आपण गॅस बंद करूया आणि त्यातील खोबरं काढून घ्यायचं. गच्च पकडायचं. अशा पद्धतीने इथे मी काढून घेतलेलं आहे. आता ते गार झाल्यानंतर स्क्रूड्रायव्हरने असं काढून घ्यायचं. तुम्ही चाकूच्या साहाय्याने किंवा पलिताच्या साहाय्याने पण काढू शकता. बघा किती इझिली निघालेलं आहे. काहीच म्हणजे राहिलेलं नाही आहे. त्याच पद्धतीने हे पण काढून घेणार आहे. बघू शकता इथे दोन्ही परट्यामधील खोबरं काढून घेतलेलं आहे. आता छोटी किसणी घ्यायची, आलं किसायचं आणि त्याच्या साहाय्याने असं किसून घेणार आहे. त्याच्या अगोदर जे वरचा आहे काळा भाग तो काढून घ्यायचा, म्हणजे एकदम पांढऱ्या शुभ्र वड्या दिसतात. बघा माझा मुलगा मध्येच मदत करायला येत होता. त्याला मदत करायला खूप आवडतं. मला करायचं आहे मम्मा दे म्हणून, तर कर म्हटलं त्याला. बघा तो किसायला लागलेला आहे. मी तोपर्यंत वरचा भाग काढून घेतलं. इथे बघा मी साखर, खोबरं आणि थोडे बदामाचे काप घेतलेले आहेत. कढई गरम करायला ठेवलेली आहे. 1 चमचा तूप, किसलेलं खोबरं. तुम्ही हे मिक्सरला लावू शकता. 1-2 मिनिटे असं परतून घ्यायचं. त्यातील जे पाणी आहे ना ते ॲब्झॉर्ब होतं. बघा अशा पद्धतीने पाणी नाहीच झालेलं आहे. साय असलेली दूध घातलेलं आहे. थोडं साखर घालून घ्यायचं. साखर मी त्यातील थोडंच घातलेलं आहे, अर्धी वाटीच. छान असं मिक्स करून घ्यायचं दोन्ही. बघा मिश्रण पातळ झालेलं आहे. आता हे घट्ट होईपर्यंत आपण सतत हलवत राहायचं. अशा पद्धतीने पूर्ण तळापासून हलवायचं. तूप घातल्यामुळे खाली चिटकत नाही आहे, त्यामुळे तूप जरूर घाला. बघा मिश्रण आता घट्ट झालेलं आहे. वडी बनवण्यासारखं झालेलं आहे. आता आपण ताटाला तेल किंवा तूप लावून घ्यायचं. माझ्याकडे तूप आहे, मी तूपच लावून घेते. असं छान पसरवून घ्यायचं ताटाला. त्यामुळे वड्या चिटकत नाहीत, अगदी इझिली निघतात. थोडे बदामाचे काप, तुमच्याकडे जे आहे ते तुम्ही गार्निशिंग करू शकता. बदामाचे काप, काजू, बदाम, पिस्ता. अशा पद्धतीने मिश्रण काढून त्यावरती असं पसरवून घ्यायचं. मी तर कपाला खाली तूप लावून कपाच्या साहाय्याने असं मिश्रण पसरवून घेतलेलं आहे. वरून आता परत एकदा बदामाचे काप असे पसरवून घ्यायचे आणि हलक्या हाताने प्रेस करायचं. मिश्रण कोमट आहे अजून.
कोमट असतानाच आता आपण सुरीच्या साहाय्याने काप देऊन घेऊया, कारण वड्या पाडायला खूप इझी जातात. गार झाल्यानंतर व्यवस्थित ते कापता येत नाहीत. बघू शकता अशा पद्धतीने मी काप देत आहे. तुम्हाला जो आकार आवडेल त्या पद्धतीने तुम्ही काप देऊ शकता. बघा इथं काप देऊन झालेला आहे. आता गार करायला ठेवलेला आहे. बघा गार झालेले आहेत वडे. आता अगदी असे कडाकडा रिकामे करून घ्यायचे. बघा अगदी इझिली निघत आहे. बघू शकता अगदी परफेक्ट असं मिश्रण झालेलं आहे. बघा इथे आपली वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. बघू शकता किती छान वड्या दिसत आहेत. नक्की करून बघा. बघू शकता आतून बाहेरून एकदम परफेक्ट झालेली आहे. मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते. मी थोडं पातळ पसरवलेलं मिश्रण. बघा मस्तच. अशाच इझी आणि झटपट रेसिपीसाठी व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.